मे आई कम इन मॅडम? कावेरी, अगे ये बस. काय मागवू तुझ्यासाठी तू? नाही काही नको. काय गो, काय झालं? चेहरा का असा दिसतोय तुझा? काही नाही. कावेरी अगो, काय झालं? काही नाही झालं. नाही कावेरी, सांग मला. नेहमी इतकी हसरी असणारी कावेरी एवढा उदास चेहरा करून आलीये. नक्की काहीतरी झालंय. राज भांडला का तुझ्याशी? नाही, मला माहितीये ना, तो रागाच्या भरात काय वाटेल ते बोलतो. तू त्याच्या बोलणं मनावर नको घेऊ. नाही मॅडम, त्यांनी काही नाही केलं. त्यांनी काय केलं त्यांनी? नाही, त्यांनी माझ्या आईची साडी जाळली. काय? कसा आहे हा मुलगा? रागाच्या भरात तर त्याला भान राहत नाही आपण काय करतो याचं. अहो नाही, त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकूनच झालं. म्हणजे असं झालं, मी इस्त्री करत होते आणि इस्त्री उभी ठेवून गेले आणि त्यांचा चुकून धक्का लागला, त्यामुळे तसं झालं. अगं हो, काही हरकत नाही, पण जरा बघून वावरायचं ना. कसा आहे हा राज? मला माहिती तुला किती वाईट वाटलं असेल. तुझ्या आईच्या आठवणी, तुझ्या आईच्या साड्या जपताना पाहिलंय ना मी तुला. मी समजू शकते तुला खूप वाईट वाटलं असेल. बरं, मला सांग ना, कसा आहे राज? म्हणजे मला माहितीये जरा आळशी येतो, त्याला असं ना छोट्या घरात राहायची सवय नाहीये. खूप रागराग करतो का तू? चिडचिड होते त्याची? तो त्रास देतोय का तुला खूप? नाही, बरे आहेत ते. खरं सांगू, तुम्हाला राग येणार नाही ना? मला तुझा राग कधी येईल का कावेरी? बोल ना, काय? राजवर्धन सर ना खूप बेशिस्त आहेत. म्हणजे त्यांना ना आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपुलकीच वाटत नाही. त्यांना असं वाटतच नाही की आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही आपण सांभाळलं पाहिजे. कधी कधी तर ते इतके बेशिस्तपणे वागतात ना, म्हणजे अर्धा तास आंघोळ करतात. पाण्याचं महत्व तर त्यांना समजतच नाही. शिवाय आपल्यासारख्या माणसांची जेव्हा दुपार होते ना, तोपर्यंत हे पाय पसरून झोपलेले असतात. पाण्याचं महत्व त्यांना कळत नाही, त्याबरोबर वेळेचीही किंमत कळत नाही. पुढे जाऊन कसं होणार आहे यांचं? कावेरी, तू म्हणतेस त्यातलं अक्षर नक्षर खरंय. एक आई म्हणून मला हे सगळं माहितीये, पण आता तुझ्या तोंडून ऐकताना ना खरंच एक आई म्हणून मला हतबल झाल्यासारखं वाटतंय. नाही शिस्त लावू शकले मी माझ्या मुलाला. यासाठीच ना मला सतत राजची काळजी वाटत असते. या मुलाचं कसं होईल हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो. त्याचं उत्तर सापडत ते म्हणून अजून काळजी वाटते. सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, तुम्हाला टेन्शनही द्यायचं नव्हतं. काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना. मी त्यांना चांगलीच पुरून उरते. आणि मी तुम्हाला शब्द दिलाय ना, मी त्यांना माहेरच्या चहामध्ये परत आणेन म्हणून. मग मी नक्की आणेन. आणि त्यांना शिस्तीचं महत्वही नक्कीच पटवून देईन. पण माझ्या हट्टी बेशिस्त मुलाला जर कोण शिस्त लावू शकेल ना, तर ती फक्त तूच कावेरी. माझी खात्री आहे. मला माहिती आहे तू त्याला माहेरच्या चहामध्ये परत घेऊन येणार आहेस. आणि परत येईल ना तेव्हा माझा राज बदललेला असेल. कावेरी, तुझा जेवढा स्वतःवरती विश्वास नाही ना, तेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहितीये हे तू करणार आहेस. येस, माझा आणि माहेरच्या चहाचा आता काहीच संबंध नाहीये. मला माझा बिझनेस सुरू करायचा. फक्त इतकंच वाटतंय की ऑफिशियली ही न्यूज कुठे लीक व्हायला नकोय. आपली जी पार्टनरशिप मध्ये फर्म आहे त्यात मी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हायचं ठरवलंय. ग्रेट, मला आवडेल तू असं केलंस तर. ओके देन, आपला जो गुहागरचा प्लांट आहे तो प्रोजेक्ट स्टार्ट करूया. आय थिंक त्या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यात काहीच पॉइंट नाही, कारण त्या जमिनीवर स्टे आलाय आणि हे सगळं प्रकरण मिटेपर्यंत आपण त्यात हात नाही घालू शकत. तर बेटर वे आपण दुसऱ्या कोणत्या तरी जमिनीवर दुसरा प्रोजेक्ट सुरू करूया. नाही, आपण त्याच लँडवर प्रोजेक्ट स्टार्ट करायचा. कारण ती लँड माझ्या आईला हवी होती आणि मला तिला दाखवून द्यायचंय
की माझ्या मनात जे आहे ते किती ग्रँड डिवाइन आहे आणि ते कुठल्या त्या ओल्ड कल्चर आणि ट्रेडिशनल गोष्टींमध्ये अडकून बसले. ओके, पण त्या जागेवर स्टे आलाय, त्याचं काय करायचं? ठीक आहे, ती केस सॉल्व्ह करू आपण. मला सांग, कुणी टाकली केस? अरे तीच तर गंमत आहे. ज्याने ती केस टाकलीये त्याने आजारी असल्याचं कारण सांगून कोर्टाकडून वेळ मागून घेतलाय. त्यामुळे कोर्ट आता लगेचची तारीख देत नाही आणि त्या माणसाला भेटावं म्हटलं तर तो आता नेमका कुठे आहे याचा पत्ता लागत नाही. मला वाटतं हे काम माझ्या कुठल्या तरी रायव्हलरने किंवा तुझ्या तरी रायव्हलरने केलंय. त्यामुळे या माणसापेक्षा तो ऑब्स्टॅकल कोण आहे हे शोधणं जास्त गरजेचं आहे. बरं, तू एक काम कर, सगळे डिटेल्स मला मेल कर, मी बघतो हे सगळं नक्की कोण करतंय. ओके, बाय. बाय. ताई, काम डन झालंय हा. कोर्टात पुढली तारीख मिळाली आहे. बच्चू, हे मात्र तू खूप छान केलंस. आता आपल्याला राजला समजावून सांगायला, त्याला कन्व्हिन्स करायला थोडा वेळ मिळेल, नाही? ताई, तुला किती वेळ हवाय ना ते मला सांगून ठेव. कोर्टात तारीख पे तारीख हा खेळ आहे ना, वाटेल तितके दिवस मी रंगवू शकतो. खेळ नाही रे, पण काय करणार, आपल्याला करावं लागणार ना. मला आवडत नाहीये पण नाईलाज आहे. राजवर्धनला जरा समजावून सांगायला वेळ लागेल आपल्याला. मे कम इन मॅम? ये कावेरी, ये ना, ये. मॅडम, सगळी कामं झाली आहेत, अजून काही करायचं बाकी आहे का? नाही नाही नाही, काही नाही करायचं, सगळं झालंय. अगं काल मला खूप कामाचा ताण पडला ना, आज जरा थकल्यासारखं वाटतंय, म्हणून मी सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाकल्या. मी लवकर घरी चाललीये. मग आपण, मला वाटतं सगळे एकत्रच निघूया. चल. चालेल. होय. हा आई बोला. हॅलो सानिया, नीट ऐक. हे बघ, आदित्यच्या बाबांनी त्या खोट्या ट्रस्टची माणसं उभी केली आहेत. हा, तर ती माणसं आत्ता आपल्या घरी आहेत इथे. अगं ती ट्रस्टची माहिती द्यायला ग. आणि हे बघ, ती रत्नमाला जर लगेच घरी यायला निघाली तर तिला थोपवून ठेव, कळलं का? नाही तर इथे सगळं सेट व्हायच्या आधी लगेच ती घरी येऊन टपकेल ग, आणि आपलं सगळं पितळ मग उघडं पडेल. कळतंय का? बच्चू, जरा पुढे येऊन ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. ठीक आहे ठीक आहे, मी करते काहीतरी. हा. सानिया, चल निघते. निघालात म्हणजे आज एवढ्या लवकर का घरी? काकी, ते काय ना, मी कॅम्पेनचा ड्राफ्ट तयार केलाय. तुम्ही एकदा बघितलं असतं तर बरं झालं असतं. दाखवते. हो, पण काय ग, काल खूप दगदग झाली मला. म्हटलं लवकर घरी जाऊया, घरी पण एक मीटिंग आहे ना. अर्जंट असेल तर मी बघून घेऊ का? नाही. नाही म्हणजे कावेरी, चाललं असतं तसं, पण काय ना, काकींनी बघितलं असतं म्हणजे काय, मी माझं काम करायला मोकळी. आता तू बघणार, नंतर त्या बघणार, उगाच वेळ जाईल ना त्यात. त्याच्यापेक्षा काकी तुम्ही एकदा बघूनच घ्या. एक काम करूया ना, आपण घरी जाऊन बघूया ना. काकी, काकी तुम्ही सांगितलंय की नाही की ऑफिसची कामं घरी न्यायची नाही. उगाच माझ्यामुळे रूल्स कशाला मोडायचे, नाही का? लगेच होईल बघून आपलं. बरं, मग काय करायचं? एक काम करूया, हा. तू माझ्या बरोबर गाडीत चल. गाडीत आपण डिस्कस करू ना एकमेकींची. काय गाडीत चालेल ना?
बरं मॅडम, मी निघू का आता? हो बाळा, निघ. सांभाळून जा बाळा. हो. सानिया, चलतेस ना? हो हो, निघूया ना काकी, निघूया. बाकी फाईल घे तुझी. हो. चल. ही साडी माझ्या आईची होती. तुमची अख्खी संपत्ती जरी दिली ना तरी हिशोब बरोबर होणार नाही, कळतंय का तुम्हाला? नाही, तुम्हाला कसं कळेल म्हणा. त्यासाठी नात्यांविषयी, आईविषयी मनात माया असावी लागते. तुमच्या मनात जर आईविषयी माया असती ना तर तुम्ही तिला असं एकटीला सोडून आला नसता. आणि तसंही काल तुम्ही माझी महागडी बॉटल पाडलीत, आज माझ्याकडून चुकून तुमची साडी जाळली गेली. हिशोब बरोबर. तुमची अख्खी संपत्ती जरी दिली ना तरी हिशोब बरोबर होणार नाही, कळतंय का तुम्हाला? तुमच्या मनात जर आईविषयी माया असती ना तर तुम्ही तिला असं एकटीला सोडून आला नसता. साखर घातलीये मी. अच्छा, घातली होती का? सॉरी. अहो काय करताय? मी चहा पावडर पण घातलीये त्यात. मला जरा स्ट्रॉंग चहा लागतो. एवढा स्ट्रॉंग चहा लागतो ना तर मग घ्यायचा तुमच्या पद्धतीने. मला माझ्या पद्धतीने करू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. दोघं जण जर असं करत राहिलो ना तर वाटोळ होईल त्या चहाचं. हेच होतं माझं आणि माझ्या आईचं. तिला तिच्या पद्धतीने कामं करायची असतात आणि मला माझ्या पद्धतीनं. पण तिला कळत नाही जग माझ्या पद्धतीने चाललंय. म्हणून काम सुद्धा माझ्या पद्धतीनेच करायला हवं. तिला तिच्या वेळीच कामं करायची असतात. आणि म्हणूनच जगाचा आणि माहेरच्या चहाचा कनेक्ट तुटत चाललाय. शी डझंट अंडरस्टँड दॅट. आणि म्हणूनच आमच्यातले डिफरन्सेस वाढत चालले. त्यात तुम्ही चॅलेंज लावलं, रूल्स सगळ्यांना सेम, हे तुम्हाला जमणार आहे का? आणि म्हणूनच आज मी इथे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आणि माझ्या आईवर जीव असण्याचा किंवा नसण्याचा काहीच संबंध नाही. आजही आई म्हणून माझा तिच्यावर तितकाच जीव. प्रॉब्लेम फक्त आमच्या या पद्धतींचा आहे. कळलं? आता प्या तुम्ही तुमचा स्पेशल सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा चहा. मी जे सांगितलं ते व्यवस्थित लक्षात आहे ना? मी जे बोललोय तेच बोला, नाहीतर तुम्ही एक बोलाल आणि मी एक बोलेन असं नकोय. तुमची तर वाट लागेलच, माझंही जीणं मुश्किल होईल. हा. अरे बापरे, वहिनी लवकर आल्या. वहिनी आल्या, अलर्ट राहा.
वहिनी एवढ्या लवकर आलात? हो हो, मला जरा बरं वाटत नव्हतं, म्हटलं आराम करावा. आणि तू मीटिंग पण ठरवली आहेस ना? हे कोण आहे? नमस्कार. आम्ही अनाथ आश्रमातून आलोय. म्हणजे सर बोलले असतील ना तुम्हाला? हो, या ना, या, बसा, या. बसा. वहिनी तुम्ही फ्रेश होऊन या ना आधी. अगं त्यांना ताटकळत कसं ठेवायचं असं? बरं. मी होईल नंतर तुमची. नमस्कार. तर कुठली संस्था आहे तुमची? कुठून आलाय तुम्ही? आम्ही इचलकरंजीतून आलोय. आमची पारिजातक नावाची संस्था आहे. ती अनाथ मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची व्यवस्था करते. बर. तुम्ही गव्हर्नमेंटची कुठली योजना घेतली होतीत का? हो, घेतले ना. कुठे तुमचा हा आश्रम म्हणाला? इचलकरंजीत. इचलकरंजीत मला आठवतंय खूप ज्येष्ठ समाजसेवक आहेत, देसले मास्तर. त्यांना ओळखत असाल ना तुम्ही? हो, म्हणजे एक दोनदाच भेट झाली. हो, म्हणजे खूप मोठं काम आहे त्यांचं आणि ह्याच क्षेत्रात काम करतात ते. हो ना, म्हणजे अहो ते तर म्हणजे अहो त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतंय आम्हाला. हो, त्यांच्याकडूनच तर आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. असं म्हणताय आणि फक्त एक दोनदाच भेट झाली असंही म्हणताय? नाही अहो, इच्छा असते ना, पण काय कामाच्या व्यापातून वेळ मिळत नाही. बरं, हा तुमचा जो अनाथाश्रम आहे त्याचा एखादा व्हिडिओ असेल ना तुमच्या फोनवर? काय झालं? अरे दाखवा ना तो व्हिडिओ. मला पाठवला होतात ना, तोच व्हिडिओ दाखवा. नाही, आपल्याच कामाची आपण जाहिरात करायची नसते हे मान्य आहे, पण अशा वेळेला गरज असते. दाखव. मीच दाखवतो. मला पाठवलं होतं यांनी. हा. भरपूर जागा आहे तुमच्याकडे. हो, पण त्या जमिनीवर काम करायसाठी फंडिंग कमी पडते. वहिनी कसं आहे ना, आता एवढ्या मुलांना आधार द्यायचा, त्यांचं शिक्षण, त्यांच्या राहण्याची सोय, 2 वेळच्या जेवणाची सोय, आणि आता लहान मुलं म्हटलं की आजार पण आलंच ना. कुठे लागलं खुपलं की सगळ्यात आधी लागतो तो पैसा. आणि पैसा उभं करणं म्हणजे शिवधनुष्य पेळण्यासारखं आहे, नाही का? खरंच. बरं, तुम्ही तुमची संस्था रजिस्टर केली असेलच ना? हो, अर्थात. आणि काही कागदपत्र वगैरे आहेत का त्याचे? हो, आहेत ना, आहेत. ठीक आहे. सुदर्शन,
नाही म्हणजे संस्था यांची, आश्रम यांचा. पण इथे येऊन काय माहिती सांगायची याची तयारी त्यांच्यापेक्षा तू जास्त केलीस.